ते म्युझिक आदरणीय घनश्याम सरांनी खूप छान पद्धतीने दिले आणि 1 तास तुम्ही प्रत्येकाला प्रमोद सरांनी असं मोटिव्हेशन केलं आपल्याला, की आपण टिकून ठेवलं पाहिजे. आपली एनर्जी छान पाहिजे. खूप सुंदर असा आजचा दिवस झालेला आहे. येस, मी योगिता संजय वाघ, जळगाव निवड येथून आज तुमच्या संगे संवाद साधणार आहे. चांगल्या सवयी कशा असतात? बघा, ह्या आपल्या चांगल्या सवयी आज ज्या ललिता मॅडम यांनी वर्कआउट करून घेतला ना, तर यांनी पण त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या सवयी रुजवल्या आणि चांगल्या सवयी रुजवल्या म्हणून त्यांचा आज जबरदस्त असा रिझल्ट आला आणि त्या रिझल्टनुसार त्यांनी आपला छान असा वर्कआउट करून घेतला. नाही तर ललिता मॅडमनी सांगितलं, पहिले ते एक ब्लाऊज शिवायच्यात, आता 2-3 ब्लाऊज एक्स्ट्रा शिवण्याची त्यांची कॅपॅसिटी वाढलेली. पण तत्पूर्वी इतका छान आपला वर्कआउट झालाय की नाही, पण ह्या वर्कआउटचा रोल आपल्या आयुष्यामध्ये फक्त 20% असतो. तर मग आता 80% रोल आपण कंप्लीट करूया. तर मी घेतलेला आहे माझा ऑरेंज फ्लेवर. तुमचा कुठला एनर्जीने सांगायचंय? Multi flavor. Apple flavor. Mango flavor. Mango flavor. Mango. अजून काही काही तयारच करताय. येस योगिता Yes. मॅडम तुमचं डिव्हाइस सबमिट करून घ्या. अजून काही काही तयार करताय. काहींनी मस्त एनर्जीनी सांगितलं आणि मँगो फ्लेवर सगळ्यात जास्त ऐकायला आला आणि काहींचा तयार नव्हता झाला, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं नाही किंवा मग बोलायला लाजता की काय काही कळत नाही. पण मग आता ह्या सवयीनं आपण थोड्याशा बदलून घेऊया. सवयींचं महत्व आहे ना आपल्या आयुष्यात खूप असतं. चांगल्या सवयी आणि वाईट सवयी. पण वाईट सवयीला सोडून द्या. आपण आज बोलणार आहोत चांगल्या सवयी. तर चांगल्या सवयींचं महत्व आपल्या आयुष्यात खूप असतं. ज्या चांगल्या सवयी असतात त्याच्यामुळे आपला शारीरिक तर बदल होतो, पण मानसिक पण खूप बदल होतो आणि चांगलं व्यक्तिमत्व जे घडतं ना, तर हे चांगल्या सवयींमुळे घडतं. तर मग चांगल्या सवयी हे आपल्या जीवनात आवश्यक आहे का? तर हो, यस आहे. चांगल्या सवयींचं महत्व जर आपण स्वतः सगळ्यांना माहिती बरं का चांगली सवय कशी असते, पण हे रुजवता का तुम्ही? नाही रुजवत. सगळ्यांना माहिती हे वाईट आहे बरं का, पण तरी वाईटाकडे माणूस लवकर वळल्या जातं, कारण ती चांगली सवय आपण रुजवलेली नसते. तर चांगल्या सवयीबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक शेतकरी असतो, त्याला 3 मुलं असतात. तो शेतकरी आता म्हातारा झालेला असतो, पण त्याला असं वाटतं की आता आपले नातू पण आहे, आपली मुलं पण आहे, मग यांना काहीतरी आपण चांगलं म्हणजे काहीतरी अशी नाही का एखादी सवय देऊन जाऊया, सवयच म्हणू आपण, सवय देऊन जाऊया असं त्याला वाटत असतं त्या शेतकऱ्याला. तर मग तो शेतकरी काय करतो, त्या 3 मुलांना घेतो आणि शेतामध्ये जातो. शेतामध्ये गेल्यानंतर मुलं विचारता की तुम्ही आज मला कशासाठी म्हणजे आम्हाला कसं काय तुम्ही आमच्या बरोबर तुम्ही शेतामध्ये आले? तर तो शेतकरी म्हणतो, मला आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुम्ही ती करणार का? तर ते बोलले, हो पप्पा आम्ही करू. म्हणजे रेग्युलर पप्पा येतं ना आपल्या नेहमी तोंडात म्हणून पप्पा बोलते बरं का, ते बाबा म्हणू पप्पा म्हणू काही पण म्हणू, पण वडील होते ते. तर मग त्यांनी दाखवलं. एक असं छोटंसं झाड होतं, एक थोडं मोठं होतं आणि एक अजून जास्त मोठं होतं. तर त्यांनी पहिल्या मुलाला सांगितलं, लहान्या मुलाला, की बाळा हे झाड उपट. तर त्याने मुलगा गेला आणि ते झाड उपटून टाकलं. मग दुसरा मुलगा गेला, ते थोडंसं मोठं झाड होतं ते त्याला उपटायला लावलं. तर तो उपटण्याचा प्रयत्न करत होता, पण ते काही उपटत नव्हतं, पण त्यांनी इकडून तिकडून इकडून तिकडून असा प्रयत्न केला आणि एका परचं ते उपटून टाकलं. त्यानंतर मग मोठ्या मुलाची बारी आली. मग मोठ्या मुलाला सांगता वडील, की बाळा हे झाड उपट. तर तो मोठा मुलगा खूप अशा जीवाच्या आकांताने ते झाड उपटण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते झाड काही त्याच्याच्यानी उपटतच नाही. मग हा दुसरा मुलगा पण जातो आणि पहिला मुलगा म्हणजे 3 जण भावंड जातात आणि ते झाड उपटण्याचा प्रयत्न करतात, पण ते झाड काही उपटत नाही. मग ते दमले, म्हणजे तुम्ही असं आम्हाला का करायला लावलं? मुलांनी विचारलं बरं का. मध्ये मध्ये आपला शेक पण घेत जा. तुम्ही झाड का उपटायला लावलं? तर मग वडिलांनी सांगितलं, की तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या का, मी तुम्हाला झाड का उपटायला लावलं? तर ते बोलले, नाही पप्पा आमच्या काही लक्षात आलं नाही. तर मग त्यांनी सांगितलं, की हे जे झाड उपटायला लावलं ना, हे जे झाड हे चांगल्या सवयीसारखं असतं. चांगल्या सवयी जर मोठ्या झाडासारख्या आपण जर केल्या ना, तर ते उपटलंच जात नाही, म्हणजे त्या चांगल्या सवयी आपल्यामध्ये रुजून जातात. त्यानंतर हे छोटं झाड आहे ना, ज्या वाईट सवयी असत्या त्या छोट्या झाडासारख्या असल्या पाहिजे आणि त्या मोठ्या होण्याच्या आतच उपटून टाकल्या पाहिजे. बरोबर की नाही? छोट्या म्हणजे ज्या वाईट सवयी असतात त्या छोट्या होण्याच्या आतच आपण उपटून टाकल्या म्हणजे त्या इझिली आपल्याला बाजूला करता येतात. पण चांगल्या सवयी लावता येतात का आपला? तर यस, लावता येतात. लहानपणापासूनही लावता येतात
डोंट वरी. आता बघा आपण ह्या वयामध्ये ह्या कॉलवर आलोय. आपली जी बदललेली जीवनशैली होती, ज्या चुकीच्या सवयी होत्या, त्या चुकीच्या सवयींमुळे तर आपल्याला ही कम्युनिटी भेटली आणि याच्यामध्ये आपण आलो. इथे आल्यानंतर आपल्याला चांगल्या चांगल्या सवयी काय असतात त्या आपल्याला ऐकायला मिळालं. तर वडिलांची ही गोष्ट छान होती. ही तुमच्या मुलांना सुद्धा सांगत जा कसं, पण ते तुमच्या पद्धतीने मुलांच्या कलेने घेऊन सांगायचे असते. तर आपण सवयी बदलत असतो. आता प्रत्येक जण सांगतं की 21 दिवस आपण अमुक अमुक केलं तर ती सवय लागते. तर खरं आहे का ते? 21 दिवस केल्यानंतर मला सांगायचंय प्रत्येकाने एनर्जीनी, 21 दिवस कुठलीही सवय लावली म्हणजे आपण तिच्यावर प्रयत्न केला तर ती सवय आपल्याला लागते का? सांगा बरं. अरे बोला की जरा. तोंड हलवा तरी मला दिसतंय लागते. हा काही जण Yes, madam. हो मॅडम लागते ना मग. यस, तुम्ही सांगितलं लागती पण ती लागत नाही. तुम्ही काय सांगितलं 21 दिवस जर आपण कुठली गोष्ट केली तर ती लागती पण ती लागत नाही. तिची सवय सुरू होती. कुठली गोष्ट जर आपल्याला जी म्हणजे रुजवायची असेल तर तिला एक फॉर्म्युला आहे 21 to 90. म्हणजे 21 दिवस आपण तिचं सवय करत असो आणि ती सवय आपल्यामध्ये रुजवण्यासाठी 90 दिवस द्यावा लागतात. 90 दिवस दिल्यानंतर ती कंटिन्यू आपल्यामध्ये स्टोअर होती आणि स्टोअर झालेली 3 महिन्यातली जी सवय आहे ना ती कधीही आयुष्यातून आपल्या जात नाही. त्याच्यामुळे बघा आपल्या कॉलवर जे येणारे 3 महिने जे लोक टिकता ना, तो माणूस किंवा ती व्यक्ती कधीही रात्री 12ला येऊ, 1ला येऊ, 2ला येऊ, सकाळी उठल्याशिवाय राहत नाही आणि आपला वर्कआउट केल्याशिवाय राहत नाही. कारण काय राहतं त्याच्या मागचं रहस्य, त्यांनी 3 महिने कंटिन्यू ह्या कॉलवर उठलेला असता. कोच त्यांचा मागोवा घेत असतो म्हणून त्यांना उठण्याची चांगली सवय लागती. गुडगुड हॅबिट लागल्या जातात त्यांना, म्हणून त्यांच्यामध्ये ही सवय रुजवली जाते. आता इथून पुढे कोणाला कंटिन्यू सांगताना काय सांगायचं, 21 दिवस आपण ही सवय आपण म्हणजे रुजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती कंटिन्यू स्टोअर होण्यासाठी किती दिवस लागतात? 3 महिने लागतात, म्हणजेच 90 दिवस लागतात. मग आता आपल्याला ह्या सवयी बदलवायच्या आहे. तर मग आता तुम्ही काय करायचं, एक कागद घ्यायचा आहे. आता म्हणजे तुम्हाला तर चांगल्या चांगल्या सवयी लागलेल्याच आहे पण आपण आपल्या मुलांना किंवा आपले नाते गोते असे प्रत्येकाला थोडी थोडी चांगली चांगली सवय, म्हणजे चांगल्या दिल्याने चांगलंच निघतं की नाही. म्हणजे पुण्यकर्म पण म्हणतं, तो एखाद्याला चांगला सल्ला दिल्याने काय बिघडतं की नाही. मग त्या चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण काय करायचं आहे, ट्रॅक युअर प्रोग्रेस. म्हणजे आपली जी प्रोग्रेस आहे ती लिहून काढायची. आपल्याला चुकीच्या सवयी का लागल्या, चुकीच्या सवयी कशा होत्या, रात्री झोपताना मोबाईल पाहायचाय, फार डोळ्यावर झोप येते तरी तो मोबाईल चालूच आहे. ही आपली चुकीची सवय आहे का नाही. मग ही चुकीची सवय लिहायची आहे. रात्री आपण झोपल्यानंतर उशिरा उठतो. मग हे उशिरा का उठतो बरं, याचं कारण त्याच्यामध्ये लिहायचंय. मग आपण नाही बघ एखाद्याला भांडताना पण भांडणं करता करता बघा बोलतो, अरे याच्या खानदानाचं, म्हणजे मला बोलायचं नाही असं समाजामध्ये बोललं जातं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्या समाजाचं तुम्ही आम्ही एक भाग आहे. तर अरे याच्या खानदानात पहिल्यापासूनच ही सवय आहे. सवय हा शब्द आला की नाही, ही सवय असं नॅचरली बोललं जातं. मी नाही म्हणत, असं समाजात लोक म्हणतात की याच्या खानदानात सवय हे सवय. मग अशी तुम्हाला स्टोरी सांगितली की नाही, सवय त्या वडिलांनी कशी शिकवली तशी ही सवय कशी रुजवायची ते, म्हणजे मोठं झाड झालं होतं ना म्हणून ते म्हणतात की याच्या खानदानात ती सवय. मग सवय, चुकीचं अन्न कसं म्हणजे आपण का खातो, आपलं वेट का वाढतं, ही पण चुकीची सवय आहे. किंवा आपल्याला उठायचं कधी आहे, झोपायचं कधी, आपलं काम काय करायचंय, ह्या सगळ्या सवयी आपण लिहून काढायच्या आणि मग त्या सवयीवर आपल्याला काम करायचंय. मग ही सवय आपल्याला घ्यायची. याच्यासाठी आपण काय करायचंय, चॅलेंज घ्यायचे. स्वतःसाठीच आपण चॅलेंज घ्यायचंय आणि चॅलेंज घेतल्यानंतर, चॅलेंज तर तुम्ही घेतलं म्हणतो बाप रे लय कठीण काम आहे, चॅलेंज घ्यायचं कठीण वाटतं सुरुवातीला. त्याच्यानंतर काय होतं, लय जास्त कठीण वाटतं, अरे हे नकोच करायला, खूप जास्त कठीण वाटतं. आणि त्याच्यानंतर एकदम जबरदस्त वाटतं कारण आपण त्याच्यावर विजय मिळवला असतो. तुम्ही बघा, आज मी ज्या सवयी सांगते ना त्या सवयींवर तुम्ही काम करा. पहिले कठीण वाटेल, मग थोडं जास्त कठीण वाटेल, नंतर लय भारी वाटेल. त्याच्यासाठी आपण चांगल्या सवयी आपण लिहून लिहून घ्यायच्या. आपण ह्या चांगल्या चांगल्या सवयी काय काय रुजवलं पाहिजे. आणि ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे चांगल्या सवयी, पण आपले जे लेकरं बाळा आहे ना त्यांना पण आपण देऊया आणि ते पण याचा अंमल करतील. बघा काही काही वही पेन घेऊन बसलेले आणि छान लिहून पण घेणार आहे. आणि कान देऊन ऐकायचे बरं का, कान देऊन ऐकायचं, थोडं लक्ष पण ठेवायचे. म्हणजे तुमच्यासाठी येणार नाही इतक्या, आता 2-3 तरी सवयी महत्वाच्या तुम्हाला वाटतील, अरे हा आपण आपल्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे. तर सर्वप्रथम काय करायचंय, आपण उठल्यानंतर
उठल्यानंतर काय करायचं, हातात मोबाईल नाही घ्यायचा आहे अगोदर. उठल्यानंतर तुम्हाला जे शुभम करोती म्हणजे आज आपले जो म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे हे काही येत असेल तर म्हणा. जर नसेल येत तर ह्या ब्रह्मांडामध्ये आपण असतो, युनिवर्स म्हणू त्याला, ब्रह्मांड म्हणू किंवा आपण देव म्हणूया. देवाला थँक्यू म्हणायचंय. अरे थँक्यू देवा, तुझा म्हणजे तुझ्यामुळं हा सुंदर दिवस आज मी म्हणजे उठलोय किंवा मग जगायला मी सुरुवात करणार. म्हणजे त्या देवाचा थँक्यू म्हणा, आपल्या परिवाराचं थँक्यू म्हणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या शरीराचं थँक्यू म्हणा. कारण शरीर आपलं उठलेलं असं थँक्यू म्हणायला शिकायचंय आपण. कोणालाही थँक्यू म्हणायला शिकायचंय. थँक्यू म्हटल्याने ना समोरच्या माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी पण खूप आदर निर्माण होतं. थँक्यू म्हटल्याने काही जात नाही. थँक्यू दोन अक्षरी शब्द हा आपण निश्चितच बोलू शकतो. त्याच्यानंतर आपली दिनचर्या ठरवायची. आपण उठल्यानंतर आज आपल्याला काय करायचंय हे आपण ठरवायचंय. रोज आपण व्यायाम करायचंय. उठल्यानंतर व्यायाम करायचंय. व्यायाम केल्याने आपलं शरीर निरोगी असतं आणि पॉवर येते, कामाची एनर्जी येते. तुम्हाला माहिती आहे कुठलंही काम करताना आणि कुठलंही जे आपण हे समजतो काम करायचे किंवा दिवसभर आपली एनर्जी टिकून राहायची, कुठलंही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात राहा, कुठलंही काम करा, ती एनर्जी टिकवण्यासाठी काय करायचंय आपल्याला, व्यायाम करायचंय. शरीर गरम करायचंय. नाही तर काय होतं, तुम्ही हा व्यायाम केला नाही, काही आबरचबर खाताय आणि ती जी शरीराची एनर्जी आहे ना ती आबरचबर पचवण्यातच जाते तुमची. त्याच्यामुळे ना तुम्ही उठून वर्कआउट करायचंय आणि व्यायाम करायचा, आपलं शरीर तापवायचंय. आणि बघा आपण अनुभव, आता काल बरेचसे अनुभव ऐकले की म्हणजे 4-5 दिवसात त्यांनी सकस आहार सुरू केल्यानंतर त्यांची एनर्जी लेवल कशी वाढली आहे, त्यांना फ्रेश वाटतंय. याचं कारण काय, ते सकाळी उठायला लागले आणि वर्कआउट पण करायला लागले. त्यानंतर रोज काहीतरी आपल्याला प्लॅन करायचे. मग प्लॅन काय करायचंय, बघा आता माणसं असतं किंवा बायका असतात, त्यांचं नियोजन झालं असं डोक्यामध्ये. आता समजा माझं आहे, माझ्यावरूनच उदाहरण घेऊ. रात्री झोपताना मला हे करायचंय, बरोबर उठायचंय, आपल्याला इतक्याला उठायचंय, यांना उठवायचंय, फोन करून उठवायचंय. पुन्हा माझं दिवसभराचा दिनक्रम आहे, मला काय करायचंय, वर्कआउट करायचंय, घरात आवरायचे, डबे करायचे, दुकानात जायचे, दुकानात गेल्यानंतर चेकअप करायचे. असे वेगवेगळे आपले प्लॅन असतात. हे प्लॅन आपण आखून ठेवायचे. याच्याने काय होतं, आपली चिडचिड पण होत नाही आणि मानसिक त्रास पण आपल्याला होत नाही. कारण आपला दिनक्रम आपण आखलेला असं, आपलं नियोजन असं. समजा गावाला जरी जायचं असलं ना तरी म्हणजे समजा एखाद्याचा फोन आला तर आपण त्यांना सांगतो नाही आज माझा असा प्लॅन आहे, म्हणतो की नाही. मग हे प्लॅन आपण आखले पाहिजे. त्याच्यानंतर आणि ते अचीव पण केले पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलेही प्लॅन घ्या बरं का. म्हणजे समजा लवकर उठायचंय किंवा गावाला जायचंय किंवा मग तुम्ही एखादं टार्गेट घेतलंय, त्या टार्गेटवर आपण काम करायचंय. ते टार्गेट जर आपण कम्प्लीट जर केलं ना तर आपल्याला लई भारी वाटतं. त्याच्यामुळे ते टार्गेट तुम्ही आखत जा आणि प्लॅन करत जा. प्लॅन केल्यानंतर आहे ना माइंड एकदम फ्रेश होत असं. त्यानंतर कनेक्ट युअर फॅमिली. बघा कामाच्या व्यापामध्ये आपण इतकं म्हणजे स्वतःला व्यापून घेतलेलं आहे ना, तर बस काम इतकं काम आहे का काम आहे का. अरे काम कशासाठी करतोय आपण, जे हे निरोगी शरीर आहे त्याच्यासाठी करतोय, आपला परिवार आहे त्याच्यासाठी करतोय. आपण काम कशासाठी करतो की भौतिक सुविधा आपल्या परिवाराला मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे हा रडगाडा वढता आपण फॅमिलीला सुद्धा वेळ देत नाही. बघा काही मुलं म्हणजे काही लोकांचं असं झालंय ना, आपले लेकरं झोपून जाता नंतर घरी येत राहता. पण हे तुम्हाला सांगते, फॅमिली मित्र परिवार हे आपल्या पण खूप जीवनामध्ये महत्वाचं म्हणजे एक मेडिसिनच आहे. मेडिसिन आहे. तुम्ही बघा संध्याकाळी आल्यानंतर आहे ना थोडासा वेळ बायकोसाठी देत जा, थोडासा वेळ नवऱ्यासाठी देत जा, मुलांसाठी देत जा. 1 तास ते मोबाईलचे डबडे आहे ना ते बाजूला ठेवायचं. 1 तास फक्त 1 तास बाजूला ठेवा. दिवसभरात काय काय झालं, बायको संग गप्पा मारा, नवऱ्या संग गप्पा मारा, मुलांसंग गप्पा मारा. का अरे बाबा शाळेत आज काय काय झालं, त्याला प्रश्न नाही विचारायचे, काय काय झाले. ह्या अशा गप्पा गोष्टी तुम्ही करत जा. बघा केल्यानंतर आहे ना आपला म्हणजे जो दिवसभराचा जो थकवा असतो किंवा डोक्यामध्ये जो ताण झालेला असतो ना तो पूर्ण आपला निघून जात असतो. त्याच्यामुळे आपण आहे ना थोडंसं फॅमिली संगे पण कनेक्ट झाले पाहिजे. त्याच्यानंतर आहे ना एका वेळेस एकच सवय ठरवायची. एका वेळेस एक सवय ठरवल्यानंतर तिच्यावर आपण सातत्याने काम करायचे. जी सवय आपल्या सवयी रुजवायची आहे ना त्या म्हणजे नाही का ही घे ती घे ती घे हे बच नाही करत बसायचं. एकच काहीतरी सवय घ्यायची आणि त्या सवयीवर आपण काम करायचे, फोकस करायचे. बघा ती सवय तुम्हाला लागते की नाही. त्याच्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं पण खूप गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी काय करावं लागेल,
स्वतःला प्रोत्साहित राहावं लागेल त्यासाठी. नाहीतर मग काय यांनी सांगितलं नाही का, आता आपण म्हणतो हे शेक खाऊन काय काय म्हणते, अरे किडन्या गेल्या, अमुकचं तमुक झालं आणि तमुकचं अमुक झालं, आणि त्यांनी स्वतःनी पिलेलं असतं का? अरे आम्ही घेतो, आमचे लेकरं घेता, सगळं घेता, आम्हाला काही झालं नाही, आणि अमुकचं तमुक ऐकून तुम्ही म्हणता नाही किडन्या जातील ना असं तसं. असं काही होत नसतं. कुठलंही काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आपण. मग नुसतं हॅपी नाही बद्दलच नाही सांगते मी तुम्हाला. एखादा व्यवसाय उभा करायचा आहे, तो व्यवसाय करताना आपल्याला काय करायचंय, याचा स्कोप कसा आहे मार्केटमध्ये ते बघायचंय. याच्यावर आपण खरंच काम करू शकतो का, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. किंवा म्हणजे एखादा मुलगा अभ्यास करत असेल तर हा अभ्यास आपण कसा करायचा आहे, आणि हा खरंच अभ्यास आहे का. समजा गणिताची धास्ती असते आपल्याला, अरे गणित म्हणजे गणित सोडवायचंय, बापरे हे खूपच कठीण आहे, गणित करायचं की नाही, असं काही नाही. त्याच्यावर जर आपण काम केलं ना तर ते गणित पण सोपं होतं. आणि जीवनाचं गणित सुद्धा असंच आहे. जीवनाचे गणित सोडवता सोडवता आपले दिवस चालले, ते पण आनंदाने चालले. त्यानंतर टेक्नॉलॉजी बरोबर पण ब्रेक घेतला पाहिजे. बघा, थोडंसं शांत व्हा. नुसतं मोबाईल. नो डाऊट आताचं जग सगळं इंटरनेटवरच आहे, पण ह्या इंटरनेट पासून थोडंसं अलिप्त पण आपण राहिलं पाहिजे. एखाद तास आहे ना मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा, आणि स्वतः समस्त मेडिटेशन करत जा. एखाद दिवशी मोबाईल स्विच ऑफ करून मस्त फिरायला देत जा. स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःसाठी वेळ जर दिला ना, आपलं माइंड खूप फ्रेश होत असतो. त्याच्यामुळं कधी कधी टेक्नॉलॉजी बरोबर आपण ब्रेक घेतला पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टाइम मॅनेजमेंट पण आयुष्यात खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना माझं दिनचर्या, तशी प्रत्येकाची, आता इथं कोणी शिक्षक आहे, पोलीस आहे, अधिकारी आहे, तुमचे प्रत्येकाचे टायमिंगचे मॅनेजमेंट असले पाहिजे. माझ्या काही गृहिणी बघा घरी असतात, त्यांचं काहीच टायमिंगचं प्लॅनिंग नसतं. का नसतं त्यांचं प्लॅनिंग? बरं, दिवसभर त्या घरीच असतात. ते म्हणते जाऊ दे, आवरून तरी काय करायचंय, दिवसभर काय काम करायचंय. अरे तुम्ही टाइमचं मॅनेजमेंट करा. तुम्ही टाइमचं मॅनेजमेंट जर केलं ना, काय करायचं नाही याचा मार्ग तुम्हाला सुचणार आहे. तुम्ही त्या टाइमचं मॅनेजमेंट जर नाही केलं ना, तुम्ही दिवसभर धुणे भांडेच करत बसणार आहे, काही नाही होणार आयुष्यात. आणि जर प्रॉपर टाइमचं मॅनेजमेंट जर केलं ना, आयुष्यात तुमच्या डोक्यात पण नसेल अशी कल्पना आपण सातत्यात उतरवू शकतोय. कधी उठायचंय आपल्याला, कधी झोपायचंय, देवाची पूजा काय करायची, आज कोणता उपास आहे, आज कोणत्या मंदिरात जायचंय, आज कुठली बिझनेस मीटिंग आहे, आज कुठल्या गावाला जायचंय, याचं प्रत्येकाचं आपलं टाइमचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. बापरे, बोलून बोलून दम पण लागतो थोडासा मला बरं का. म्हणजे खूप माझी गाडी सुरू झाली का सुरूच होती. त्यानंतर आपले जे मुलं आहे बघा, विचारल्यानंतर आदर्श ठेवता. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आदर्श व्यक्ती असतोच कोणीही. पण तो आदर्श व्यक्ती कसा आहे माहिती आहे का, प्रत्येक म्हणजे आयडियल व्यक्ती किंवा आदर्श व्यक्ती काही एकच नसतो. अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती आयडियल असू शकताय. कोणाचं फिटनेस बद्दल असू शकतंय, किंवा कोणाचं जीवन प्रवासाच्या बाबतीत असू शकतंय, कोणाचा नाही का बिझनेसच्या बाबतीत आयडियल व्यक्ती, कोणाचा खेळाडू असू शकतो, असं कुठलंही असू शकतंय ते आयडियल व्यक्ती. पण माझं सांगणं काय माहिती का, तुम्हीच असं बना ना का तुमच्या मुलांना वाटलं पाहिजे, किंवा तुमच्या शेजारच्यांना वाटलं पाहिजे, तुमच्या मित्राला वाटलं पाहिजे, किंवा मैत्रिणीला वाटलं पाहिजे, अरे आपण आहे ना याच्यासारखा आदर्श व्हायला पाहिजे. पण आदर्श होण्यासाठी ना या गुड हॅबिट्स आहे ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. या चांगल्या सवयी आपण रुजवल्या पाहिजे आपल्यामध्ये. म्हणून आपण स्वतः पण आदर्श व्हायचे, आणि घरच्यांना सुद्धा आदर्श व्यक्ती म्हणूनच पाहिजे. प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये आदर्श हा असतो, काही ना काही तो आपण आदर्श घ्यायचा असो. आणि चुकीच्या सवयी ओळखून आपण त्या जागेला चांगल्या सवयी वागल्या पाहिजे. बरोबर की नाही? चुकीच्या सवयी माहिती आहे, मी वडापाव खाल्यानंतर माझ्या अमुक कॅलरी वाढणार आहे, मग या खायचं की नाही खायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ही आपली चुकीची सवय आहे. त्याच्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहायचा, मोबाईल पाहिल्यानंतर झोपायचे, सकाळी बेल वाजवते, कोच फोन करतोच आहे, आणि आपण फोन बंद करून देतोच आहे. मग ही काय झाली, तुमची चुकीची सवय झाली की नाही? मग ही चुकीची सवय बदलावायची. मोबाईल रात्रीचं 10 वाजेला डबडं स्विच ऑफच झालं पाहिजे आपलं, आणि मस्त झोपायचे. आपल्या झोपेचं महत्व सुद्धा आपल्या आयुष्यात खूप आहे. निदान 6-7 तरी शांत झोप पाहिजे, नाही ना तर 5 तास तरी झोप पाहिजे. पण त्याच्यासाठी ना तुम्हाला सांगते, हा मोबाईल आहे तुम्ही 10 वाजेला स्विच ऑफ करा, आपापच तुमचे डोळे झाकले पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवशी तो मोबाईल स्विच ऑफ करायला म्हणजे तुम्हाला ना खूप कठीण वाटेल, दुसऱ्या दिवशी सुद्धा जास्तच कठीण वाटेल, पण तिसऱ्या दिवशी ना खूप भारी झोप येईल. अरे बरं झालं का मोबाईल स्विच ऑफ केला, छान झोप आली. छान झोप झाल्यामुळे सकाळी पण लवकर तुम्हाला जागील. त्यानंतर आपण स्टॉक काय करायचंय,
अल्कोहोल अँड ड्रग्स हे तर आपल्या कम्युनिटीमध्ये कोणी घेत नाही, पण मग म्हणजे आपल्या ओळखी पाळखीचे जर कोणी असतील ना, तर सांगायचं आहे त्यांना का हे घेतलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, ह्या गोष्टीवर जर आपण मात केली ना, या गोष्टीवर जर मात केली अल्कोहोलच्या वगैरे बाबतीत, पण हा माणूस आहे ना काही पण करू शकतोय, काहीही करू शकतोय, पण ह्या गोष्टींवर आपण मात केली पाहिजे. चांगल्या सवयींचं जीवनामध्ये आपलं इतकं महत्व येणार आहे. चांगल्या सवयी जितक्या सांगितल्या तितक्याच कमी. आपले जे घरात लहान मुलं असताना, त्या लहान मुलांना सुद्धा मोबाईलचा अतिवापर, डोळ्यांना खूप प्रॉब्लेम येतोय आणि मोबाईलचा अतिवापर झाल्यानंतर मुलांमध्ये पण खूप चिडचिड होत असते. तर मुलांना आहे ना मोबाईलचा वापर पण अति नको करायला. आता तर शाळेवाल्यांनी पण काय धाड धरलंय ना, शाळेत ते मोबाईलवर अभ्यास येते. मग शाळेमध्ये काय करता बघा, आपले प्राथमिक शाळेतले विद्यार्थी इतकं छानपैकी मस्त शाळेमध्ये अभ्यास करणार, घरी येऊन मस्त काय आहे ते वहीमध्ये ते लिहणार, आपल्या सरांनी अभ्यास दिलेला राहतो, मस्तपैकी छान अभ्यास करतात. मोबाईलचा त्यांना ताणच नाही, त्याच्यामुळे टेन्शनच नाही. पण जे मुलं वापरताना, आता काही काहींचं कसं आहे, आमचा बाबू ना मोबाईल दाखवल्याशिवाय खातच नाही, माझं पिल्लू आहे ना याला मोबाईलच लागतो खायला. काय आपण काय मोबाईल घेऊनच खायचो का? आपल्या म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मोबाईल होते का? नाही, ती सवय आहे. ही सवय का लागली माहिती का? आपण साधं नाश्त्याला जरी बसलो ना, व्हॉट्सअपवर काय आलंय, याला रिप्लाय त्याला रिप्लाय. तुम्हाला माहिती आहे, आपण जे अन्न खातो ना, जे अन्न जे आपण आपल्या पोटामध्ये इंटेक करतो ना, तर तशीच प्रतिक्रिया आपल्या शरीरामध्ये घडत असते. एक पाण्याच्या बद्दल मी खूप छान व्हिडिओ पाहिलेला होता. पाण्यामध्ये ना, मी असेल तर शेअर पण करेल तुमच्या ग्रुपला, तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये असेल तर. पाण्यामध्ये ना, म्हणजे आपण जी एनर्जी त्या पाण्याला देतो ना, म्हणजे एका पाण्याला त्यांनी आय लव्ह म्हटलेलं आहे आणि एका पाण्याला आय हेट म्हटलेलं आहे. आणि त्या दोन्ही पाण्यांचं परीक्षण वैज्ञानिकांनी केल्यानंतर त्याच्यामध्ये जे म्हणजे टॉक्सिन वगैरे जे असतं ते कोणत्या म्हणजे पद्धतीने ना तयार होताना ते सांगितले. त्याच्यामुळे आपण काय खातोय ना हे पण खूप महत्वाचं आहे, कसं खातो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि सवय रुजवताना, म्हणजे मुलांमध्ये रुजवताना जरा प्रेमाने घ्या. कारण आजकालचं जग असं आहे, मुलं असं आहे ना, आपण थोडं जरी ओरडून बोललो ना तरी त्यांना राग येतो. पण त्या म्हणजे त्यांना कळत नाही की आपले आई वडील कशाबद्दल बोलताय, काय बदलताय. जग त्या पद्धतीने राहिलं नाही हो. मग आपण जगाबरोबर आपण पण सुधारलं पाहिजे, किंवा म्हणजे जगाबरोबर चाललं पाहिजे. आणि ह्या सवयीवर आपल्याला काम करायचंय. मग या सवयींवर आपल्याला काम करण्यासाठी काय करायचंय, ॲक्शन करायची. नुसती सवय लावायची म्हणून सवय लागती का? तर नाही लागत. त्याच्यासाठी आपल्याला ॲक्शन घ्यावं लागल, काम करावं लागेल त्या सवयींवर, तेव्हा तो सवय आपल्याला लागती. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आपण काय खातोय ना हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण शरीरामध्ये कुठले आजार कुठून तयार होता, पोटातून तयार होता. मग पोटामध्ये काय गेलं पाहिजे, सकस आहार गेला पाहिजे, संतुलित आहार गेला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, ज्याच्या म्हणजे पालेभाज्या झाला किंवा फळं झाले, याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असेल ना, ते जास्त प्रमाणात आपण ते खायचं कोणत्या पद्धतीने. आता इतकं म्हणजे शेतीचं पण असं कसं झालेलं आहे माहितीच आहे तुम्हाला, म्हणजे शेती त्या मापाची राहिलेली. त्याच्यामुळं त्याच्यावर सेंद्रिय म्हणजे नाही का खत पाणी फवारणी खूप वापरली जाते. मग ते सकस आहार पण आपल्या पोटात जात नाही. पण जितका मिळेल तितका आपण प्रयत्न करायचा आहे चांगल्या खाण्याचा. म्हणजे तुम्हाला जर एवढं सगळं जर करायचं असेल, मी तुम्हाला जेवढं जेवढं सांगितलं तेवढं, एवढं जर तुम्हाला करायचं असेल, त्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. पहिली गोष्ट व्यायाम आणि दुसरी गोष्ट सकस आहार. व्यायामाने आपलं शरीर निरोगी राहतं, लवकर उठण्याची सवय लागते. दुसरी गोष्ट सकस आहार. हा सकस आहार घेतल्यानंतर आपल्या पोटात चांगलं चांगलं जाणार आहे, माणूस चांगलं चांगलं बोलणार आहे. बघा, सकस आहार घेणारे व्यक्ती कधीही वाईट बोलत नाही, कधीही ते चुकीच्या सवयी लावून घेत नाही. समोरच्यावरून म्हणजे समोरून किती पण फायरिंग झाली ना तरी शांततेने तो कूल डाऊन करून समोरच्या बरोबर बोलत असो. आणि तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे तसं, की आपण बघा म्हणजे कम्युनिटीमधून आल्यानंतर किंवा म्हणजे आपल्या घरातलेच अनुभव बघा, किंवा शेजारच्या, अरे तुलाही बदलला आता, तुझा स्वभाव पण शांत झाला. आपले राहुल सरने मी म्हणत, जिसकी चरबी उतर गई ना उसकी गर्मी भी उतर जाती है. म्हणजे इथं आल्यानंतर आहे ना आपापच असं होतं. पण याच्यासाठी ना आपण काय करायचंय, ह्या सवयी चांगल्या रुजवायच्या आहे. कारण मॅन इज स्लेव ऑफ हॅबिट्स, म्हणजे माणूस हा सवयींचा गुलाम असतो. मग आपल्याला कुठल्या सवयींचा गुलाम व्हायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. मी तर मी सवयींची गुलाम झाली, पण कुठल्या सवयींची गुलाम झाली, गुड हॅबिट्स माझ्यामध्ये उतरवल्या. तर ह्या गुड हॅबिट्स उतरल्यामुळे काय झालं माहिती आहे,
माझं जीवन जे ह्या 2 वर्षापूर्वी मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी ह्या कम्युनिटीमध्ये आली होती ना, जेव्हा ह्या चुकीच्या सवयी खूप होत्या. लेट नाईट मोबाईल पाहणं, झोपणं, खाणं, काही येईल पोटात आबर-चबर येईल तोडणं, पोटाची चोचले पुरवणं, म्हणजे सगळी माझी लाईफस्टाईल मी चुकीच्या सवयींमुळं बदलून घेतली होती. आणि हे बदलून घेतल्यामुळं काय झालं होतं, माझं वजन वाढलं होतं. 90 किलो माझं वजन झालं. आणि नुसतं वजनच नाही वाढलं, त्याच्यामध्ये बोनसमध्ये मला काय आलं माहिती का, बॅक पेनचा त्रास आला. आणि बॅक पेनचा त्रास तर एवढा भयंकर होता ना, 6 महिने मी डायरेक्ट झोपलेली नाही. 6 महिने मी मांडी घालून बलगाला पाठ लावून अशी उशी घेणं आणि मान त्या उशीवर टेकवणं आणि झोपणं नाही, फक्त सकाळीचे 6 कधी वाजताय, म्हणजे काळ रात्र राहायची. रात्र बघा, माझा रिझल्ट इथं शेअर झालेला आहे. असं माझं पहिलं आयुष्य होतं. आणि जी लाल साडीमध्ये बोलणं म्हणजे दिसते ना ती बाई, त्या बाईला बोलता पण येत नव्हतं बरं का. म्हणजे काही मुकी होती की ती बाई, मुकी वगैरे काहीच नव्हती. पण कॉन्फिडन्स नव्हता, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नव्हता ना. तर हे म्हणजे माझ्या पोटामध्ये छान सकस आहार गेला, संतुलित आहार गेला. त्याच्यामुळं काय झालं, माझी सवय चांगली झाली. मी रोज लवकर उठायला लागली, वर्कआउट करायला लागली. काय खायचं, कसं खायचं, माझ्या कोच उज्ज्वला मॅडम यांनी समजून सांगितलं. त्यांनी त्या चांगल्या सवयी माझ्यामध्ये रुजवल्या. किती? 21 दिवस. हे 21 दिवस रुजवल्या का नाही, तर 3 महिने माझा पाठलाग केला माझ्या कोचनी. आणि त्या कोचनी 3 महिना पाठलाग केल्यानंतर त्या रुजवलंय. आणि आता किती उपटण्याचा मी प्रयत्न केला ना, तरी ते उपटू शकत नाही, कारण माझे मुळं खोलवर रवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी कधीही या कम्युनिटी सोडून जाऊ शकत नाही. आणि रात्री मी 1ला येऊ, 2ला येऊ, तुमच्या समोर झुंब्याला उठणार आहे, वर्कआउट करणार आहे. आणि नुसतंच माझं वजनच कमी नाही झालं, वजन कमी झालं, बॅक पेनचा त्रास, गुडघ्याचा त्रास, पायाचा त्रास सगळा तर नीट झाला. पण माझा जो डावा डोळा आहे ना, तो पण बारीक होता. आणि लक्षात पण येत नाही बरं का. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या सवयी आपण रुजवतो ना, त्या सवयी आपण कशा रुजवून घेतो हे आपल्याला काही कळत नाही. म्हणजे माझ्यामध्ये इतकी सवय रुजवली गेली होती ना, माझ्या डाव्या डोळ्याची साईज ना कधी मोठी झाली ना मला कळालंच नाही. म्हणजे त्या दिवशी अचानक मी माझे जुने फोटो पाहिले. शीलादेवी मॅडम यांनी प्राईम टाईम घेतला होता, की डोळ्यांच्या आरोग्याविषयी त्यांनी माहिती दिली होती. घरामध्ये तर न्यूट्रिशन होतच डोळ्याचं, मी ते घेत होती. घ्यायचं म्हणजे चांगलं आपण काहीतरी खातो, वाईट खाणार म्हणजे वाईट खाण्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा चांगल्या खाण्यावर काही वाईटीवर पैसा खर्च करायला मी ते घेत होती. आणि मग नंतर अचानक लक्षात आलं, 2-3 अनुभव ऐकले डोळ्यांचे. आणि मग तर डोळ्यांचं दिसलं, अरे च्या, आपला पण डोळा तर नीटच झालेला आहे याच्यामध्ये येऊन. आणि माझी लाईफस्टाईल पण छान सुधारली. आमच्या गावामध्ये, मी खेडेगावामध्ये राहते, जळगावनीवर एक गाव आहे माझं, येवला तालुक्यातलं. डोक्यावरचा गल्लीत गेल्यानंतर डोक्यावरचा पदर सुद्धा पडू द्यावा लागत नव्हता. आणि कॉन्फिडन्स असा अजिबातच नव्हता. पण जेव्हा ही फॅमिली माझ्या आयुष्यात आली, माझी अख्खी लाईफस्टाईल चेंज झाली. मी छान छान बोलायला लागली, राहायला पण लागली चांगली. आणि चांगला असा कॉन्फिडन्स आला. तर मी थँक्यू म्हणेल माझ्या कोचला, उज्ज्वला कांदळकर मॅडम, ह्या माझ्या आयुष्यात आल्या आणि माझ्या जीवनाचं सोनं करून टाकलं. आणि त्यानंतर माझ्या कोचच्या मागोमाग माझे मेंटॉर प्रवीण पाटील सर असतील, प्रमोद देवडे सर असतील, सोमनाथ शेलार सर असतील, राहुल शेलार सर असतील, यांचा इतका मोठा वाटा आहे ना माझ्या आयुष्यामध्ये, खूप म्हणजे मी शब्दात पण व्यक्त करू शकत नाही. हे माझे गुरु आहे. आणि गुरुविना ज्ञान नो हे दूजा. हे इतकं छान त्यांनी मला ज्ञान दिलं. ह्या कम्युनिटीमध्ये कसं राहायचं, काय करायचं, जीवन कसं जगायचं, जीवनाचा मार्ग कसा आपण घेतला पाहिजे, हा जीवनाला एक यू टर्न माझ्या आयुष्याला त्यांनी दिलाय. मी थँक्यू म्हणेल सर्वांना. आणि यस, मला ही संधी मिळाली चांगल्या हॅबिट्स सांगण्याबद्दल. तर मी थँक्यू म्हणेल सर्वांना. थँक्यू सो मच सर. Yes, it is. Yes, it is. Thank you.